तर मित्रांनो कालपासून खूप मला ताप आलेला. आत्ता थोडी तब्येत बरी झाली तरी आहे थोडासा अजून ताप. तर कालपासून मी व्हिडिओ जास्त काही बनवली पण नाही. तर सकाळीच मी हॉटेलमधून निघालो. तर आता बसमध्येच आहे मी. हे बघा काठमांडूकडनं निघालो मी आज. काठमांडूकडनं मग चाललो मी. ज्या दिवशी मी बॉर्डर क्रॉस करणार म्हणजे मी आलेलो बसमधनं त्या ठिकाणीच चाललो. म्हणजे जे आम्ही रिक्षाने ट्रॅव्हल करत होतो, मंदिर वगैरे सर्व होते थायलंडचे, बुद्धदेवांचे वगैरे, तिथेच चाललो आम्ही. बाजूला कुठेतरी स्टेला. त्याच्यानंतर अयोध्येला बाय बस पुन्हा फ्लाईटनी. हाय मित्रांनो, आम्ही आता काठमांडू सोडलेला बराच वेळ झालेला आहे. अजून आम्हाला आज जवळजवळ 10 तास तरी प्रवास करायचा आहे. ते सोनाली बॉर्डर आहे नेपाळचा, तिकडे जायचं आहे आम्हाला. तिकडे जवळपास क्रॉस केल्यावर एक हॉटेल्स वगैरे काही येतात, तिकडे आम्ही पुन्हा राहणार आहोत. एक वस्ती तिकडे आहे आमची. त्याच्यानंतर पण अयोध्येला जाऊन आम्ही प्लेन मधनं म्हणजे सोनाली बॉर्डर क्रॉस करून आपण अयोध्येला जाणार आहोत. अयोध्यावरून आम्ही घरी जाणार. हो, फ्लाईटने. बाय बाय बाय. मित्रांनो, आम्ही आत्ता करंट चितवनच्या रूटवर आहोत. आज आम्ही इकडेच स्टे आणि फिरण्याचं बघत होतो, पण अचानक आमचं कॅन्सल झालं म्हणून आम्ही थोडा पुढे चाललो आहे. ज्यावेळी आम्ही आलेलो तर तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की सोनाली बॉर्डरकडे तिकडे म्हणजे नेपाळच्या बाजूच्या बॉर्डरकडे कुठेतरी हॉटेल घेतलेलं, तिकडेच चाललो मी आज. कारण की आता आमचं असं झालं आहे की तिकीटचा प्रॉब्लेम झाला आहे. जे आमचे तिकीट ज्या डेटचे होते त्याच्या आधीचे आम्हाला तिकीट भेटले. त्याच्यावेळी आहे ना जे तिकीट्स काढलेले होते त्याच्यामध्ये काही माणसांचे तिकीट्सच नाही निघाले. त्याच्यामुळे आम्हाला ॲडव्हान्समध्ये काढायला लागले. ओके काय, चितवनच्या ब्रिजकडचा व्ह्यू तिकडे बाजूला बोट ही आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो झूम करून. ही बघा बोट कशी चाललंय. तो एक गाडी पण तिकडे अटकलेली आहे. ती बघा मला गाडी, इकडे गाडी पण टेम्पो अडकलाय बघा. आपण झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, देख लिया काहीतरी बोलतो तरी डायलॉग, देख लिया लापरवाही का नतीजा. अशाने आमची बस थांबलेली आहे चितवनला. आता आम्ही चाललोय लंचला चाललेलो आहे. ही बघा ताई झालेला आहे, त्या परत ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे. हो, हे बघा मी आता रिकवर झालेलो आहे पुरा. आता माझ्याकडे एनर्जी आलेली आहे. मी पुन्हा मग ब्लॉग बनवायला सुरू केला आहे. तर प्रे करा माझ्या एनर्जीसाठी. हे झोपलेले आहेत माझे दादा वगैरे. आम्ही बसमधनं उतरलो आहोत. हे बघा, नेपाली इंडियन चायनीज डिलिशियस डिशेस इकडे आलोय आम्ही. बोलतात की इकडचा जेवण अगदी आपला इंडियन सारखा आहे, म्हणजे भारतीय लोकांसारखा. बघूया, ट्राय करूया आणि तुम्हाला सांगतो रिव्ह्यू इकडचा. बघा आतला व्ह्यू बघा इकडचा. तर आता सर्वांचं लंच वगैरे झालेलं आहे चितवनच्या हॉटेलमधनं, रेस्टॉरंटमधनं. हे बघा, आम्ही निघतो आता पुन्हा जायला. चला पुन्हा बसमध्ये चढतो आम्ही. खूप पोट भरून खाला म्हणते. पोट भरून खालस ना? एकदम मस्त. हां तेच, एकदम टेस्टी होता. आम्ही नॉनव्हेज खाला, व्हेज आलेला तरी नॉनव्हेज खाला. तर ते व्हेज आपल्यासारखा नाही इकडे, मसाला जरा कमी आहे. मग ओके आहे जेवण. हां, आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आमची बस पुन्हा थांबली. तर आम्ही आता चहा पियाला आणि कोणाला काही वॉशरूम वगैरे लागेल त्यासाठी थांबलेलो आहे. चहा वगैरे सर्व स्नॅक्स करून आम्ही पुन्हा बसमध्ये बसू आणि आमचा जो फर्स्ट म्हणजे पहिल्या दिवशी तो बॉर्डर क्रॉस करून आता आमचा लास्ट स्टॉपला जाऊ आणि तिथून मग आम्ही निघू तोच अयोध्याच्या रोडनी आणि मग डायरेक्ट मग एअरपोर्टनी जाऊ. आमचा खरं तर गोरखपूरनी जाणार होतो आम्ही तिकडचाच, तर आता अयोध्याच्या मार्गी जायला लागतो. तिकीटचा प्रॉब्लेम झाला आमचा. तर मित्रांनो, मी जाताना इकडून
विसरलोच एवढं आम्हाला चाऊमिन खायचं होता. चाऊमिन खायच्या नादात आम्ही फास्ट इकडे आलो. इकडचा नाईट लाईफ आहे, मार्केट वगैरे सर्व नेपाळचा. इकडे आम्ही आत्ताच नेपाळकडनं तिकडून जाऊन आलो मार्केटमधनं. छानसा जेवण होतं, पण खरं म्हटलं तर जेवण आहे शिजलेलं वगैरे सर्व असतं यांच्याकडे, पण एक ना मसाला तिखटच नाही यांच्याकडे, थोडा कमी तिखट आहे. म्हणजे छोटे पोरं कसे खातात तसं आहे. हा हो, आम्ही फक्त हे बघा पार्सल घेतलेलं आहे. आम्ही खूप फिरून आलो आता वगैरे. कसं आता ह्यांचे पप्पा वगैरे सर्व होते. आम्ही कसं टूरनी आलो आहे ग्रुपनी, पण कसं ह्याच्या पप्पांना पण आता काय थोडा कॉन्फिडन्स आहे, ह्याला पण कॉन्फिडन्स आहे. कारण मी आधी असं सोलो गेलेलो तेव्हा मी असं एकटा फिरलेलो आहे. आणि हां, हे बघा ते आमची रूम आहे तिकडची. तर मी असं एकटा गेलेलो आहे, तर मला इकडची पण काही माहिती आहे. मी टूरला यायच्या आधी 1-1.5 महिना ह्याची रिसर्च केलं प्रत्येक लोकेशनचा. मग आता मी चालतो आहे पुन्हा आमच्या हॉटेलकडे, आणि उद्या आम्ही 4 वाजता लवकर उठून अयोध्याच्या एअरपोर्टला जाऊ. हे बघा खूप काय काय बघण्यासारखं. तर ह्याला पण कसं आता आम्ही दोघंच चालतो, एवढ्या लांब गेलेलो. जवळजवळ आम्ही 3 किलोमीटर चालत गेलो पुढे. ह्याला म्हणजे कसं लेट पण आम्हाला झाला, पण फ्री वायफायवरनं कॉन्टॅक्ट करून यांच्या पॅरेंट्सला सांगत होतो की आम्ही इकडे गेलो मार्केटला. कसं मग इकडं नेटवर्क वगैरे राहतं, त्यांना पण थोडी चिंता होईल आमची. म्हणून आमचं आता सर्व नाईट लाईफ पण इकडची बघितली नेपाळची, ओकेच आहे. म्हणजे छान आहे, म्हणजे सेफ फील पण होतं इकडे, काही प्रॉब्लेम वगैरे नाही कसली. हे बघा इकडे पण आता खरं म्हटलं तर ना खूप डेव्हलप आहे, आपल्यासारखं होत चाललं आहे. इकडे क्लिनिनेसवर पण खूप लक्ष दिलं आहे. आता आपल्याकडे अजून काही लक्ष दिलं आहे नाही क्लिनिनेसवर वगैरे, अजून चालू आहे स्वच्छ भारत वगैरे सर्व. पण इकडे रूल प्रत्येक थुंकू नाही, थुंकल्याचं पण फाईन आहे. कुठे आपलं समज असेल तुम्हाला, कुठे आपण टॉयलेट तरी केली बाहेर ठिकाणी त्याच्यावरनं पण आपल्याला फाईन बसेल. इकडे तसंच रूल आहे. म्हणून हळूहळू हा डेव्हलप खूप होत चाललं आहे चांगलं. आता तुम्हाला माहितीच आहे इकडची करन्सी आणि आपली करन्सी फरक आहे दोघांचा कमी जास्तमध्ये, पण हे खूप लक्ष देतात त्याच्या डेव्हलपमेंट्सवर, क्लिनिनेसवर. म्हणून हे पण आता खूप फास्ट होत चालले. प्लस मी तुम्हाला सांगतो की इकडचे खूप पहिल्यापेक्षा जास्त नेपाळ बदललेलं आहे. आपल्याला वाटणारच नाही की नेपाळ इकडे लास्ट व्हिडिओमध्ये पण मी बोललो तुम्हाला की नेपाळ आहे ना, त्याच्यामध्ये जे आपले भारतातले काही गोष्टी आहेत जसं मिनी लडाख, काश्मीर वगैरे सर्व मिक्स आहे इकडे पण. आणि देवधर्मालाच खूप मानतात इकडचे लोक. या बाबतीत मी खूप खुश आहे. फक्त जेवणामध्ये कसं तुम्हाला सवय असेल तिखट खाण्याची, तर इकडे तसं नाही आहे. तर तुम्ही जेवण आहे ना तुमच्या काहीतरी पार्सल घेऊन या किंवा मसाले घेऊन या. हवे तर तुम्ही हॉटेलमध्ये कोणाला तरी शेफला बनवायला सांगू शकतो, किंवा तुम्ही थोडे पैसे देऊन स्वतः बनवू शकता तेल वगैरे त्यांच्याकडचं घेऊन, चिकन वगैरे. हे बघा इकडे तंदुरी वगैरे पण आहे. ह्यांचंही तंदुरी वगैरे खूप छान आहे. आम्ही आता मगाशी ट्राय केलं, तुम्हाला दाखवतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे बघा छान आहे इकडे. चला आम्ही आता हॉटेलकडे पण पोहोचू. आता पुढचा तेव्हा आमचं हॉटेल आहे तो डेझी पार्क आहे समोर. हा बघा डेझी पार्क, त्याच्या पुढचा हा बघा आमच्या हॉटेलकडे आलो आहे. हां हां चला